मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता येत्या काही दिवसानंतर एक भव्य दिव्य असं हिंद केसरीचं माळशिरसचं जुना आणि जाणतं मैदान संपन्न होणार आहे. मित्रांनो, एक म्हणजे 11 तारखेला, दुसरं म्हणजे 16 तारखेला हे बैलपोळ्याच्या निमित्त हे मैदान असतं. जुना आणि पारंपरिक हिंद केसरीचं मैदान मसवड गारवडी फाटीवर हे मैदान संपन्न होत असतं. आणि या मैदानामध्ये आपल्या टॉपचा नंदी म्हणजे मथुर 1001 याचे 11 आणि 16चे दोन्ही पैरे मित्रांनो फिक्स झालेले आहेत. तर 11ला आणि 16ला आपल्याला मथुर 100% पळताना पाहायला मिळणार आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे 11 तारखेला कोणासोबत पळणार आणि 16 तारखेला कोणासोबत पळणार. तर सर्वप्रथम सांगतो की दोन्ही मैदानामध्ये मथुरचा पायरा टॉपचाच पायरा असणार आहे. त्याचबरोबर आपण 11 तारखेचा विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा तेजाचा पायरा देखील आपण सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण सर्वप्रथम सांगणार आहे मथुरचा 11 तारखेचा या हिंदकेसरी माळशिरस मैदानातला ओरिजिनल पायरा नक्की कोणासोबत आहे. नक्की घरणिकेचा राजा की शिरसवडीची रायफल. तर मित्रांनो, या माळशिरस मैदानामध्ये 11 तारखेला आपल्याला सूत्राच्या माहितीनुसार आणि सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे आपल्याला 11 तारखेला मथुर 1001 आणि पेडगाव हिंदकेसरीचा 1 नंबरचा मानकरी शिरसवडीकरांची रायफल हा जोडा आपल्याला पळताना पाहायला मिळेल. या 11 तारखेच्या माळशिरस मैदानामध्ये मथुर आणि शिरसवडीकरांची रायफल. त्याचबरोबर मित्रांनो, विठ्ठल नानाचा तेजा 11 तारखेला कोणासोबत पळताना पाहायला मिळेल. तर मित्रांनो, जवळजवळ सर्वांनाच माहीत झालेलं असेल तेजा कोणासोबत पळणार. तर मित्रांनो, तेजा आपल्याला 11 तारखेला घरचा साज म्हणजे दिवाने आणि तेजा ही जोडी आपल्याला हिंदकेसरी मैदानामध्ये इथून पुढं कंटिन्यू पळताना पाहायला मिळेल. आणि 11 तारखेला पण ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. आणि तेजा उद्या देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो, कात्रखटाव मैदानामध्ये. त्याचबरोबर 16 तारखेच्या मैदानामध्ये मथुरचा पैरा कोणासोबत असेल. तर मित्रांनो, ज्या जोडीनं अखंड महाराष्ट्र गाजवला असा वेगाचा शेवट सर्जा आणि मथुर 1001 ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे 16 तारखेच्या मैदानात. तरी मथुर असेल, तेजा असेल, या सर्व नंदींना आपल्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया. धन्यवाद.